नमस्कार, जय हिंद सगळ्यांना। आज कर्जत या ठिकाणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कर्जत इथले अधिकारी ज्यांना आपण ER म्हणतो ते मिलिंद राऊत यांच्यावरती अँटी करप्शनने कारवाई केलेली आहे आणि त्याचा आनंदाचा सोहळा साजरा करण्यासाठी आपण कर्जतमध्ये आलेलो आहोत। काल माझे मित्र रुई गावांचे सरपंच आप्पासाहेब पवार यांनी मला फोन केला आणि त्यांच्या गावातल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव माननीय योगेश जामदार यांच्याकडून 10,000 रुपये या मिलिंद राऊतने घेतलेले आहेत आणि अजून किमान 15,000 रुपये तो एका कामासाठी मागतोय, अशा प्रकारची तक्रार काल आप्पासाहेब पवार यांनी दिली। त्यानंतर या गावचे जे काही सोसायटीचे सचिव आहेत या सचिव साहेबांचं माझंही बोलणं झालं आणि योगेशजींनी मला सांगितलं की माझी लाच द्यायची इच्छा नाही, परंतु काही केल्या हा अधिकारी ऐकत नाही, अत्यंत मुजोर आहे, लाचखोर आहे आणि माझी इच्छा नसतानाही त्याला मला 10,000 रुपये द्यावे लागले आहेत आणि अजून 15,000 रुपये लाचेची मागणी तो करतोय। ही गोष्ट मला समजल्यानंतर काल मी मुंबईवरून तातडीने आलो। अँटी करप्शनचे जे अधिकारी आहेत त्रिपुटे साहेब यांना ही माहिती दिली आणि काल संध्याकाळपासून ते आज दुपारपर्यंत अँटी करप्शनच्या ट्रॅपची सापळ्याची सगळी तयारी करून ठेवली आणि आपण आता जिथं उभा आहोत त्या कर्जतला या ठिकाणी इथं हे कार्यालय आहे दुसऱ्या मजल्यावर। या कार्यालयामध्ये साहेबांनी 10,000 रुपये रोख घेताना त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे। काल श्रीगोंदा या ठिकाणी 10,000 रुपये त्यांनी लाच श्रीगोंद्याच्या कार्यालयामध्ये घेतली। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी मला कर्जतकरांना जाणीवपूर्वक सांगायची आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब हे त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा जिल्हा बँकेची निवडणूक करणार आहेत। या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कर्जत जामखेड तालुक्यातल्या ठरावांची सगळी यंत्रणा शिंदे साहेबांच्या हातामध्ये आहे आणि हा जो काही रुई गावांचा जो ठराव आहे तो माननीय नरसिंग पवार या शेतकऱ्याच्या नावावर करायचा आहे आणि तो ठराव करत असताना 12 सदस्यांच्या सह्या झाल्या होत्या। एका सदस्याची सही तांत्रिक कारणामुळे राहिली होती, ती सही करून घ्यायची याच्यासाठी प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी सांगून देखील DDRने सांगून देखील या मिलिंद राऊतने लाच मागितलेली आहे। याचा अर्थ असा आहे की विधान परिषदेच्या सभापतीने सांगून देखील हा मुजोर अधिकारी लाच घेतल्याशिवाय काम करत नाही। दुसरी एक गोष्ट, सुनील कर्जतकर नावाचे नवीनच आमदार या कर्जत शहरामधून दिलेले आहेत आणि राष्ट्रवादीचे राज्याचे नेते माननीय रोहितदादा पवार हे देखील कर्जत शहराचं तालुक्याचं विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात गेले 2 पंचवार्षिक झालं। म्हणजे 3 मोठे नेते, विधान परिषदेचे सभापती, राष्ट्रवादीचे नेते आणि आता सुनील कर्जतकर हे 3रे आमदार, एवढे 3 आमदार एका तालुक्याला असून देखील या तालुक्यातले अधिकारी लाच घेतल्याशिवाय काम करत नाहीत। हे 3ही आमदारांचं अपयश आहे। प्राध्यापक राम शिंदे साहेबांना देखील मला या निमित्ताने विनंती करायची आहे की सभापती महोदय, तुम्ही सांगून तुमच्या सोसायटीतल्या ठरावासाठी जर अधिकारी लाच घेत असतील, पैसे मागत असतील तर निश्चितपणानं प्रशासनामध्ये हे आपलं अपयश आहे। रोहितदादांना सुद्धा मला सांगायचं आहे की आपण राज्यामध्ये बारीक बारीक विषयावरती आवाज उठवता, रेल्वेमध्ये ट्रेनमध्ये गर्दी झाली तरी तुमचा व्हिडिओ लगेच 5 मिनिटात सोशल मीडियावर येतो, मग तुमच्या तालुक्यामध्ये लाच घेणारे अधिकारी तुम्हाला दिसत नाहीत का? पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी मिरजगाव इथून एक तक्रार आली आणि तिथला पवार नावाचा एक पोलीस, त्याला देखील आम्ही अँटी करप्शनच्या कारवाईमध्ये पकडून दिलं। ती देखील कारवाई आपल्या तालुक्यातली आहे। मग सुनील कर्जतकर नवीन आमदार झाले, रोहितदादा राज्याचं नेतृत्व करतायत, शिंदे साहेब तर राज्याच्या विधान परिषदेचे सभापती आहेत। मग एवढे मोठे नेते असताना कर्जत तालुक्यामधले सरकारी अधिकारी लाच कसं काय मागतात? याचा अर्थ अधिकारी हे राजकीय नेत्यांना जुमानायला तयार नाहीत। त्यामुळे जर अवस्था राजकीय नेत्यांची अशी असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय आहे? म्हणून कर्जत असेल, जामखेड असेल, श्रीगोंदा असेल अथवा जिल्ह्यात आणि राज्यात सगळीकडेच सरकारी अधिकारी मुजोर झालेले आहेत, ते कुणालाही जुमानायला तयार नाहीत। ही वस्तुस्थिती आहे। राज्यात सरकार कुणाचंही असू देत, काँग्रेस राष्ट्रवादीचं असेल, महाविकास आघाडीचं असेल, नाही तर सेना भाजपचं असेल, नाही तर सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांचं असेल, मात्र अधिकारी तेच असतात आणि अधिकारी राजकीय नेत्यांना फक्त तोंडावर गोड बोलतात। प्रत्यक्षात राजकीय नेत्यांची सुद्धा कामं पैसे दिल्याशिवाय घेतल्याशिवाय होत नाहीत। ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातल्या प्रशासनाची आहे। त्यामुळं यांच्यावरती कारवाई करणं, अँटी करप्शनमध्ये यांना पकडून देणं, यांच्यावरती गुन्हे दाखल करणं, यांना निलंबित करणं, सेवेतून बडतर्फ करणं याच्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही। मागच्या 15 दिवसापूर्वी श्रीगोंदा तालुक्यातल्या 3 पोलिसांना एकाच दिवशी लाच घेताना आम्ही पकडून दिलं। कर्जतमधला, जामखेडमधला तिथंही ट्रॅप झाले, मिरजगावमध्ये पोलिसाचा ट्रॅप आम्ही केला आता आणि आज कर्जतमध्ये तालुक्याचा सहाय्यक निबंधक हा प्रमुख आहे। या तालुक्यामध्ये जेवढ्या सहकारी संस्था आहेत त्या सगळ्या सहकारी संस्थांचा प्रशासकीय प्रमुख हा जर लाच घेत असेल आणि तेही प्राध्यापक राम शिंदे साहेब सभापती असताना त्यांच्या सहकारी संस्थेत त्यांना मानणाऱ्या त्यांच्या समर्थकांच्या ठरावामध्ये शिंदे साहेबांचा आदेश असून त्यांचा फोन येऊन देखील जर पैसे मागण्याची ही अशाच पद्धतीची कृती सरकारी अधिकारी करत असेल
तर सर्वसामान्य नागरिकांनी आता जागरूक होऊन याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि मुजोर झालेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात अशाच पद्धतीच्या कारवाई केल्या पाहिजेत, असे या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय हिंद.